सत्कार मूर्तीचं कार्याचं वाचन होतं आहे आणि ते वाचन पूर्ण झाल्यानंतरच सत्कार मूर्तीने स्टेजवर यायचं आहे, अशी ही कन्सेप्ट आहे. मी अंजली त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्र सांभाळावीत. धन्यवाद. सन्माननीय विलास दिनकर जवांजळकर यांचा थोडक्यात परिचय म्हणजे आपले प्रमुख अतिथी संतोष आप्पा मराठे यांचे इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यायचं आहे. जरा जोरदार टाळ्यांनी सरांचं स्वागत झालं पाहिजे. धन्यवाद. काही अपरिहार्य कारणास्तव जरा ॲक्सिडेंट झाला होता म्हणून यायला लेट झाला. नाही तर इतर वेळेस हेंडे सरांना माहिती आहे कार्यक्रमाला उशीर तसा होत नाही. एक क्षण सन्मानाचा, एक क्षण कृतज्ञतेचा, एक क्षण पुरस्काराचा, एक क्षण आनंदाचा आणि अशा अनेक क्षणांना जोडणारा हा एक क्षण पुरस्कार वितरण सोहळ्याचा. खरं तर हा पुरस्कार वितरण सोहळा म्हणजे आपल्या सगळ्यांसाठीच एक कौतुकाची थाप आणि ही कौतुकाची थाप देत असताना आपल्याच माणसांकडनं ती दिली गेली तर त्याचं कौतुक हे नेहमीच जास्त राहतं. कारण पाखरं जेव्हा आकाशात भरारी घेतात त्यावेळेस आपल्या माणसांचं दिलेलं बळ हे निश्चितच त्यांना प्रेरणा देतं. म्हणूनच हा पुढचा सन्मान. ज्ञानी उसी के ज्ञान की करो सदा सन्मान, ज्ञानी उसके ज्ञान की करो सदा सन्मान, यदि वह ज्ञानी हो सही तो सही हो ज्ञान. उद्योग जगतात माणुसकी जपणारे क्रिएशन उद्योग म्हणजे विलास जवंजाळकर. आपण अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये शून्यातून विश्व निर्माण केलं आणि आई शेती काम करून आपणासाठी शिक्षणासाठी पैसे देत होती. मामाच्या घरी शिक्षण घेऊन आपण IT केल्यानंतर जॉब करून पैसे जमा केले आणि त्यानंतर डिप्लोमा इन मेकॅनिकल केलं. 1 वर्षाच्या जॉबसाठी महिंद्रा अँड महिंद्रामध्ये काम केलं आणि मग BE मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही इंजिनिअरिंग कॉलेज शेगावमधून पूर्ण केलं. माऊली कॉलेजचे बॉस श्री ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी आपणास खूप मदत केली आणि त्यानंतर नोकरी करून आपल्याला समाधान मिळत नव्हतं. मात्र माऊली इंडस्ट्रीज 2018मध्ये आपण सुरू केली आणि आता 2024मध्ये त्याला 6 वर्ष झालेली आहेत. आपल्याकडील 40 कामगार काम करत आहेत. माऊली इंडस्ट्रीज एक्सपोजमध्ये डिफेन्स, ऑटोमोबाईल, कंपोजिशन, जिक्स, फीचर्स आणि मोडमध्ये आपण काम करत आहात आणि म्हणूनच आपणास यंदाचा राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. सूचना दिलेल्या असतीलच. हे वाचन झाल्यानंतर आपल्यासाठी डेडिकेशन असं सॉन्ग लावलं जाणार आहे आणि ते गाणं पूर्ण झाल्यानंतरच गाणं पूर्ण होत असतानाच सन्माननीय पुरस्कारार्थींनी व्यासपीठावर पुरस्कार स्वीकारण्यासाठी यावं. आताचे पुरस्कारार्थी आहे सन्माननीय विलास जवंजाळकर. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. हमने कहा है हमने कहा है जो तुम भी कहो. आओ हम मिलजुल के बोले अब तो यारा, अपना जहां है सबसे प्यारा. आओ हम मिलजुल के बोले अब तो यारा, अपना जहां है सबसे प्यारा. हमने कहा है जो तुम भी कहो.
पुरस्कारार्थींसोबत येताना घरातल्या 2 व्यक्तींनी त्यांच्यासोबत यावं. पुरस्कारार्थींसाठी व्यासपीठावरच बसण्याची व्यवस्था केलेली आहे. सगळे पुरस्कार झाल्यानंतरच आपल्याला एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे. तो आपल्याला छायाचित्रासाठी आणि वृत्तमानपत्रामध्ये द्यायलासाठी येणार आहेत. तर पुरस्कारार्थींनी पुरस्कार झाल्यानंतर कृपया व्यासपीठावरच स्थानापन्न व्हावं आणि त्यांच्यासोबत किमान 2 लोकांनी तरी पुरस्कार स्वीकारण्यासाठी यावं. तालुका कृषी अधिकारी पाचोरा, जिल्हा जळगाव. पुरस्कारार्थी आलेत का? सन्मानार्थी रमेश नीना जाधव. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा माझा झाला हरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी. आपल्या सेवा आणि कर्तव्यनिष्ठाशी एकनिष्ठ राहून लोकाभिमुख काम करणारं आदर्श कृषी अधिकारी म्हणजेच रमेश नीना जाधव. आपल्या कृषीविषयक कामाची दखल घेत विभागीय कृषी सहसंचालक नाशिक यांनी आपल्याला विशेष प्रशस्तीपत्र बहाल केले. त्यासोबतच वॉटर स्पर्धा 2019 अंतर्गत केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल आपणास प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं. त्यासोबतच जामनेर तालुक्यात कृषी दिंडी याचा खरीप महोत्सवाचं 2007चं आयोजन करून आपण लक्षवेधी असं कार्य केलं. त्यासोबतच कृषीविषयक कामाला उभारी मिळावी यासाठी पोवाडा, कवित, लेख, म्हणी, यशोगाथा इत्यादींच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसिद्धीचं कामही आपण व्यापक स्वरूपात केलं. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेली बाजारपेठ म्हणजे आदर्श बाजार व्यवस्था या ब्रीदवाक्यानुसार आपण विपणन व्यवस्थेला योग्य दिशा देण्याचं काम केलं. म्हणूनच आपल्यासारख्या कृषी अधिकाऱ्यास यंदाचा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. रमेश नीना जाधव सरांसाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ देत. मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती मेरे देश की धरती. बैलों के गले में जब घुंघरू जीवन का राग सुनाते हैं, जीवन का राग सुनाते हैं. गम को दूर हो जाता है, खुशियों के कमल मुस्काते हैं, खुशियों के कमल मुस्काते हैं. सुन के रहट की आवाजें, सुन के रहट की आवाजें, यूं लगे कहीं शहनाई बजे, लगे कहीं शहनाई बजे. आते ही मस्त बहारों के दुल्हन की तरह हर खेत सजे, दुल्हन की तरह हर खेत सजे. मेरे देश की धरती देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती. सन्माननीय डॉक्टर विलास सावळे, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट अँड स्ट्रोक स्पेशलिस्ट नाशिक. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची मानावा. या न्यायाने वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले धन्वंतरीचे खरे सेवक म्हणजेच डॉक्टर विलास सावळे. सर, आपण गेल्या 10 वर्षापासून न्यूरोलॉजिस्टचा सराव करत आहात. त्यासोबतच अर्धांगवायू, डोकेदुखी, मायग्रेन, अपस्कार, फेफारे, हालचाल विकार, पार्किंग स्ट्रोक, मेंदूज्वर यांसारख्या लहान मुलांसह इतर न्यूरोलॉजिस्ट परिस्थितीमध्ये आपण न्यूरोलॉजिकल विकारांवर आपण प्रभावी उपचार करत आलात. आपण या व्यवस्थापनात तज्ज्ञ आहात. आपण स्ट्रोक आणि हॉस्पिटलमध्ये थेम्ब्रोनालिझेशन केले आहे.
हेमिफेशियल स्पॅम, फेशियल प्लासी आणि स्ट्रोक यानंतर त्यासोबतच बोटानिझेशन इंजेक्शन आपण देतात. त्यासोबतच रुग्णालयात दर बुधवारी स्ट्रोक क्लिनिक देखील चालवतात. सामाजिक बांधिलकी जपत आपण माफक दरामध्ये वैद्यकीय सेवेचे व्रत धारण केल्यामुळे आपल्या सिद्धहस्त डॉक्टरास राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. सन्माननीय डॉक्टर विशाल मधुकर सावळे. बस यही अपराध मैं हर बार करता हूँ, बस यही अपराध मैं हर बार करता हूँ. आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ, आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ. बस यही अपराध मैं हर बार करता हूँ, बस यही अपराध मैं हर बार करता हूँ. आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ, आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ. लुरु 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 सन्माननीय श्रेयश आढाव, यशस्वी उद्योजक तसंच सेवानिवृत्त स्कॉटलैंड लीडर, भारतीय वायुसेना. तुम्हारी ऊंची ऊंची इमारतों और हमारी झोपड़ियों में आंकड़ा है 36 का. तुम्हारी ऊंची ऊंची इमारतों और हमारी झोपड़ियों में आंकड़ा है 36 का. इमारतों ने ले लिया है सदैव झोपड़ियों के इसे हिस्से का ही धाव. गरिबी आणि श्रीमंती ही दरी लक्षात घेऊन बांधकाम क्षेत्रात यशस्वीपणे स्थिरावलेलं एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे श्रेयस आढाव. आपण 2014 नंतर आज तागायत सरकारी कंत्राटदार म्हणून राज्य सरकारच्या अधिपत्याखालील PWD जलसिंचन विभाग तसंच केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील लष्करी विभागातील जवानांसाठी आपण घरे तयार करत आहात. त्याचबरोबर देशहितरक्षक कार्य करत असताना आपण हॉटेल व्यवसायामध्ये सुद्धा पदार्पण केलं आहे. त्र्यंबक रोड नाशिक येथील स्वराज्य हॉटेल इथे आपण हॉटेल स्थापन केलं. त्यासोबतच अलीकडे बांधकाम व्यवसाय करून सामान्य आणि गोरगरीब जनतेला परवडतील अशा घरांची निर्मिती आपण करत आहात. आपल्या या कार्याची दखल घेत यंदाचा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. सन्माननीय श्रेयश आढाव. गाता चल ओ साथी गुनगुनाता चल, गीत गाता चल ओ साथी गुनगुनाता चल. ओ बंधु रे हंसते हंसाते बीते हर घड़ी हर पल. गीत गाता चल ओ साथी गुनगुनाता चल, ओ साथी गीत गाता चल ओ साथी गुनगुनाता चल. खुला खुला गगन ये हरी भरी. झाल्यानंतर फक्त पुरस्कारार्थींनीच व्यासपीठावर मागच्या बाजूला बसावं आणि पुरस्कार घेताना त्यांच्यासोबत त्यांच्या आपतेष्टांपैकी 2 जणांनी यावं. पुरस्कार स्वीकारल्यानंतर पुरस्कारार्थींनीच फक्त व्यासपीठावर मागच्या बाजूला थांबावं. सन्माननीय दिनकरजी धर्माजी पाटील, प्रदेश निर्मिती सदस्य, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र शासन. पुरस्कारार्थींना अण्णांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या कार्याचा उल्लेख केलेला आहे
तो ऐकावा आणि त्यानंतरच आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी यावं. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. अशा पद्धतीने राजकीय व समाजसेवी व्यक्तिमत्व अर्थात नाशिक जिल्ह्यात सर्वश्रुत असं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय दिनकर धर्माजी पाटील होय. आपण राष्ट्रीय सामाजिकभिमुख वैचारिक बाधीन असलेल्या सौततेच्या मुशीत घडवलेले व्यक्तिमत्व आहात. गेल्या 30 वर्षापासून आपण नाशिक महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत आहात. त्यासोबतच नवीन शाळांची उभारणीसोबत शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचे अथक प्रयत्न, आपण विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं नियमित वापर अशा पद्धतीने गुणगौरव करून आपलं कार्य हे सर्वश्रुत केलेलं आहे. तरुणांच्या रोजगारासाठी व त्यांच्या उन्नतीसाठी विविध उपक्रमांचं आयोजन आपण सातत्याने करत आहात. त्यासोबतच शिवपुराण, भागवत संमेलन, अन्नदान भंडारे अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनसुद्धा आपण करत असतात. म्हणूनच आपल्यासारख्या समाजसेवक यंदाचा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया सन्माननीय दिनकर धर्माजी पाटील यांचं. वीज अंगी लखलखे ज्याच्या तो मर्द मराठा, तेज माथी चमकते ज्याच्या तो मर्द मराठा, भीमरूपी महकाय जणू तो शोभे मर्द मराठा, मायभूतुला पुत्र म्हणून लाभे मर्द मराठा, मर्द मराठा. धगधगत्या भूमीत रुजला, मातीत वाढला, स्वराजाचे स्वप्न रंगवून वाघावानी लढला, तलवारीच्या बाती संगे रक्ताने माखला, शिवबाच्या साथीने जाने महाराष्ट्र घडविला. मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, हे मराठा मर्द मराठा. धन्यवाद. सन्माननीय पाटील, कृषी पर्यवेक्षण, जिल्हा जळगाव. शीख बाबा शीख, लढायला शीख, कुणब्याचा पोर आता लढायला शीख, मागं मागं नको पुढं सारायला शीख, आत्महत्या नको लाचुरेपणानं बुजरेपणानं, बाजारात एक घेऊ नको फाशी आता, शीख बाबा शीख, लढायला शीख. जगाच्या पोशिंदा असलेला शेतकऱ्याला असा आत्मविश्वासपूर्ण संदेश देणारं व्यक्तिमत्व म्हणजे सचिन पांडुरंग पाटील. आपण विविध पिकांच्या संकरित वाणामुळे देशात हरित क्रांतीचा पाया घातला आणि कृषी विद्यापीठातील सुधारित तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले. त्यासोबतच कृषी तंत्रज्ञान प्रचारसभा, चर्चासत्रे, मेळावे, प्रदर्शने इत्यादी कार्यक्रमांच्या परिणामी अंमलबजावणीमुळे कृषी उत्पादनामध्ये आपण मोलाची भर पाडली. यासोबतच एकमेव उद्दिष्ट शेतकऱ्यांना उपलब्ध संसाधनांचा पूर्ण वापर करून अधिकाधिक फायदा मिळवून देणे हे सुद्धा नितांत गरजेचे आहे. हा विचार करून प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत कृतिशील पद्धतीने आपण पोहोचवला आहे. म्हणूनच यंदाचा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. सन्माननीय सचिन पांडुरंग पाटील. वाजवितो ढग ढोल वाजवितो, काळ्या मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते.
धन्यवाद. सन्माननीय सयाजी पवार, आदर्श संचपंट, नागापूर, नांदगाव, नाशिक. सुखेच मला माझीच बोचती, सहसा समसीमा नसती, नवीन क्षितिजे सदा खुणवती, दूर दांड निबाडात मांडला पुन्हा मी नवा डाव, माणूस माझं नाव मित्रा, माणूस माझं नाव. ग्रामपंचायत हा ग्रामविकासाचा कणा आहे. ग्रामविकासासाठी वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीला दिला जातो. मात्र काही वेळा सरपंच अभ्यासू नसल्याने दुष्परिणाम गावावर झालेले दिसतात. पण वित्त आयोगाचा निधी खर्च हा झालेला दिसत नाही आणि हे चित्र पलटून ग्रामपंचायतीचा सक्षम विकास झाला पाहिजे या आदर्श विचारातून प्रेरित होऊन नागापूर हे आदर्शवत करण्याचा मनोमन प्रयत्न केला आहे राजाभाऊ सयाजी पवार यांनी. शेतीचे पाणी, आरोग्य, वीज, शिक्षण, दळणवळणाची साधने उपलब्ध करून त्यानंतर गावातील दारिद्र्य दूर करणं हे मूळ काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यशस्वीपणे आपण स्वीकारलं. ग्रामसमृद्धीचा मार्गही आपण सुकर केला आहे. आपण लोकनियुक्त सरपंच झालात ही अत्यंत कठोर आणि प्रामाणिक कार्याची पावती आहे. म्हणूनच आपल्याला यंदाचा आदर्श सरपंच नेतृत्वास यंदाचा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. शेवटच्या पुरस्काराकडे आपण वळतो आहोत. हा पुरस्कार झाल्यानंतर आपल्याला प्रसारमाध्यमांसाठी फोटो काढायचा आहे. तेव्हा पुरस्कारार्थींना विनंती आहे की त्यांनी पुरस्कार घेऊन इथे व्यासपीठावरच थांबावं. स्वर्गीय सुनंदाताई लक्ष्मण मोरे त्यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र लक्ष्मण मोरे हा पुरस्कार स्वीकारणार. मंगेश मोरे हे हा पुरस्कार स्वीकारणार आहे. माजी नगरसेविका तथा समाजसेविका, नाशिक. नारी ही जिस शक्ति का शायद तुमको आभास नहीं, नारी बिन इस दुनिया में जीवन का कोई प्रकाश नहीं, बिन नारी इस दुनिया में न रहूंगी न रहोगे तुम, नारी है तो सब कुछ है शायद तुझको इस बात पे विश्वास नहीं. अशा आविर्भावात जगणाऱ्या समाजकारणी म्हणजे स्वर्गीय सुनंदाताई लक्ष्मण मोरे आज आपल्यामध्ये या विश्वात नाहीत, परंतु कार्यप्रणालीमुळे आपण अजरामर झाला आहात. सिंदखेडा राजावरील सोनोशी गावच्या व नाशिकमध्ये आपण स्थानिक झालात, परंतु काही वर्षांपासून आपण विविध राजकीय पक्षांमध्ये काम करून समाजकार्यावर स्थिरसावर झाला होतात. आपण झोपडपट्टीतील मुलाबाळांसाठी शैक्षणिकरित्या मदत केली होती आणि त्यांनी गोरगरीब मुलींची लग्नसुद्धा पुढाकाराने लावली होती. त्यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार, विद्रोही रत्न पुरस्कार, मनपेचा आदर्श माता पुरस्कार, उद्योगवर्धिनी पुरस्कार, मंत्रालय वार्ता पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार या पुरस्कारांनी भूषवण्यात आलं होतं. असे अनेक पुरस्कारांचे क्षण स्वर्गीय सुनंदाताई मोरे यांच्या नावावर आजही उत्तमरित्या जमा आहेत. त्या आज हयात नाहीत, पण समाजाची जडणघडण करत असताना त्यांनी स्वकुटुंबाची आदर्शवत जडणघडण केली आहे. म्हणूनच त्यांना मरणोत्तर राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. त्यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र मंगेश मोरे हे पुरस्कार स्वीकारतील. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम.
रुकना ना मित्रा के एक पल रुकना ना मित्रा। ओए जीवन चलने का नाम चलते रहो सुबह हो शाम, जीवन चलने का नाम चलते रहो सुबह हो शाम। के रास्ता कट जाएगा मित्रा के बादल कट जाएगा मित्रा के दुख से झुकना ना मित्रा के एक पल रुकना ना मित्रा। जीवन चलने का नाम चलते रहो सुबह हो शाम, जीवन चलने का नाम चलते रहो सुबह हो शाम। जो जीवन से हार मानता उसकी हो गई छुट्टी, नाक चढ़ा कर कहे जिंदगी तेरी मेरी हो गई कुट्टी। ओए जो जीवन से हार मानता उसका हो गया छुट्टी, नाक चढ़ा कर कहे जिंदगी तेरा मेरा हो गया कुट्टी। रूठा यार मना मित्रा यार को यार बना मित्रा न खुद से। आपल्याला वृत्तपत्रामध्ये हा सगळा आजच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचा एक फोटो द्यायचा आहे।